नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर विद्यार्थ्यांनो, आजपासून आपण सुरू करणार आहोत इयत्ता तिसरीचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा आहे. मराठीमधून आहे बघा ही. तर या परीक्षेतील प्रश्नपत्रिका व त्यांचे सॉल्युशन हे आपण आजपासून सुरू करणार आहोत. तर बघा, पहिलीच प्रश्नपत्रिका आहे, प्रश्नपत्रिका क्रमांक 2009ची आहे. आणि सुरुवातीला मी तुम्हाला गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे स्पष्टीकरण देईन. सायन्सचं काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, तुम्ही उत्तरं वाचून किंवा ते पाठ वाचून उत्तरं शोधून पाठ करू शकता. तर बघा, 2009ची प्रश्नपत्रिका आहे. पहिला प्रश्न आहे गणित या विषयाचा. 40 ते 50 मधील मूळ संख्यांची बेरीज किती? तर बघा, बेरीज काढायची आहे, मूळ संख्यांची बेरीज काढायची आहे. कशी करणार आपण? त्यासाठी आपल्याला मूळ संख्या पाठ असणे गरजेचे आहे. म्हणजे 40 ते 50 मध्ये मूळ संख्या कोणत्या येतात बघा? 41. परत मूळ संख्यांची बेरीज करायची आहे म्हणून आपण 41 अधिक 43 अधिक किती येणार? 47. ह्या आहेत आपल्या मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? त्या संख्या आपल्या कोणत्याच टेबलमध्ये नसतात, म्हणजेच त्या संख्यांना एक शिवाय दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही. आता बघा, 7, 3 आणि 1 यांची बेरीज करूया. 7, 3, 10 आणि 1 11, 4ला 1, परत 4, 4, 8 आणि 4 12 आणि 1 13. म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं? 131. कोणता क्रमांक आहे बघा? 3 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या गटात बसत नाही ते सांगा. म्हणजे बघा, 23, 29, 37, 39, 41 आणि 47. तर ह्यामध्ये कोणती संख्या गटात बसत नाही आहे बघा? 23, 29, 37, 39, 41 आणि 47. आता ह्या संख्या बघितल्या तर आपल्याला संख्या बघितल्यावर लगेच लक्षात आलं पाहिजे की ह्या संख्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. पण यामध्ये एक संख्या अशी आहे जी मूळ संख्या नाही आहे. आत्ताच मी वरच्या तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितले की मूळ संख्यांना कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणजेच एक शिवाय एक हा एकच, त्याचा एक ही संख्या फक्त त्याची विभाजक असणार आहे. मग आता बघा, 23, 29, 37 आणि 39 बघा कोणत्या संख्या गटात आहे का बघा? म्हणजे टेबलमध्ये किंवा आपल्या पाढ्यामध्ये आहे का बघा? तर 13 गुणुले 3 केलं तर आपल्याला 39 मिळते. म्हणजे 13ने ह्या संख्येला भाग जातो, पण बाकी संख्यांना फक्त 1. 23 एके 23, 29 एके 29, 37 एके 37, म्हणजे 1 भाग जाणाऱ्या ह्या मूळ संख्या आहेत. आणि 39 ही संख्या गटात बसणार नाही. किती नंबरला आहे बघा? 3 नंबरला आहे तो आपला ऑप्शन बरोबर असणार आहे. तिसरी आहे बघा, मोठ्यात मोठी 4 अंकी व लहानात लहान 4 अंकी संख्येतील फरक काढायचा आहे. आता मोठ्यात मोठी 4 अंकी म्हणजे कोणती सांगा? मोठ्यात मोठी 4 अंकी आपली असणार आहे 9999. अधिक करायचं आहे, फरक काढायचा आहे ना, म्हटल्यावर आपल्याला वजा करावं लागेल. आता लहानात लहान 4 अंकी संख्या, लहानात लहान म्हणजे कोणती? 1000. आता लहानात लहान 1 अंकीपासून आपल्याला माहीत पाहिजे, लहानात लहान 1 अंकी संख्या 1, 2 अंकी 10, 3 अंकी 100 आणि 4 अंकी आपली ही 1000 असणार आहे. तर या संख्येतील फरक काढायचा आहे. आता वजाबाकी करू. 9मधून 0 गेले राहिले 9, ह्या 9मधून 0 गेले 9 राहिले, ह्यामधून 0 गेले राहिले 9 आणि ह्या 9मधून 1 गेला राहिले 8. म्हणजे उत्तर काय असणार आहे? 8999. 8999. किती नंबर आहे बघा? 4 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. चौथा प्रश्न आहे बघा, रोमन संख्यांचा भागाकार दिलेला आहे. आता काय आहे बघा? x अधिक i डबल i अधिक x ट्रिपल i भागिले v आहे. म्हणजेच काय? रोमन संख्यांचे तुम्हाला अंक पाठ पाहिजे. म्हणजे काय बघा, x अधिक i म्हणजे किती बघा? x म्हणजे 10 आणि हे अधिक 2 12. 12 अधिक काय आहे? x अधिक ट्रिपल i. x म्हणजे 10 आणि ट्रिपल i म्हणजे 3. मग किती झाले? 13. 12 अधिक 13 आणि फी म्हणजे किती असतं? 5 असतं. तर वरची पहिला बेरीज करून घेऊया. 12 अधिक 13 किती? 3 आणि 2 5 आणि 1 अधिक 1 2. 25 अधिक भागिले 5 झालं. पण आपल्याला काय करायचं आहे? तर भागाकार आहे म्हटल्यानंतर यांचा भागाकार करावा लागेल आपल्याला. काय होईल बघा? 5 एके 5, 5 5 25. म्हणजे 5 भाग घालवल्यानंतर आपलं काय असणार आहे? उत्तर 5. पण 5ला आपल्याला काय म्हटलं इथं? उत्तर कशात दिलेत बघा? सगळे रोमन अंकीत दिलेत. 5 हा अंक दिसतोय का? कुठं नाही. म्हणून आपण 5 हा अंक फी, 5 अंकाला फी म्हणतात, म्हणून 4 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. चुकून इथं मुलग्याने मजा केलेलं आहे, त्यामुळं हा ऑप्शन चुकीचा आहे. हा ऑप्शन बरोबर असणार आहे.
5वा प्रश्न आहे बघा, अ च्या टोपलीत 72 संत्रे आहेत, ब च्या टोपलीत 91 संत्रे आहेत आणि क च्या टोपलीत 60 संत्रे आहेत. तर टोपलीतील एकूण संत्रे किती विचारलेत. एकूण संत्रे काढायचे आहेत म्हणजे काय करायचं आपल्याला, बेरीज करायची आहे. सोपं आहे बघा. 72 अधिक किती आहे, 91 अधिक 60, 91 अधिक 60. तोंडी विद्यार्थ्यांनो कधीही बेरजेचं गणितं सोडवू नका. या पद्धतीनं उभ्या पद्धतीनं मांडणी करायची आणि मगच गणितं सोडवायचं आहे. 2 अधिक 1 3, 6 आणि 9 किती झाले, 15, 15 आणि 7 झाले 22. 223 उत्तर कुठं आहे बघा, 223 1 नंबरचा आहे तो ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. 6वा प्रश्न आहे, जर एका आंब्याची किंमत 12 रुपये असेल तर अशा 6 आंब्यांची किंमत किती. तर आपल्याला एकाची किंमत दिलेली आहे आणि 6ची म्हणजे जास्तची काढायची. अशा वेळेस आपण काय करतो, मागच्या वर्षीचे पहिलीचे काही तर नाही, दुसरीपासून मी तुम्हाला BDS परीक्षेचे स्पष्टीकरण दिलेले आहे. माझे व्हिडिओ आहेत बघा, तुम्ही बघू शकता. इयत्ता दुसरीचे देखील BDS परीक्षेचे स्पष्टीकरणाचे व्हिडिओ आहेत. तर आपण एकाची किंमत देऊन जास्तची किंमत काढताना गुणाकार करतो आणि जास्तची किंमत दिलेली असते आणि एकाची जेव्हा काढायची असते तेव्हा काय करायचा असतो, भागाकार. आपल्याला इथं काय करावं लागेल, गुणाकार. म्हणजे 12 गुणिले 6 केले तर 12×72 म्हणजेच 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 7वा प्रश्न आहे बघा, 2.34 लिटर म्हणजे किती मिली. मिलीमध्ये उत्तर काढायचं आहे. आता बघू, 2 लिटर. पहिला काय करायचं, ह्या 2 लिटरची किंमत काढायची, मग 304ची काढायची. तर 2 लिटर म्हणजे किती, 2000. 2 लिटरची किंमत 2000 आलं आणि 304 म्हणजे किती विद्यार्थ्यांनो, तर 1/4 म्हणजे पाव असतं, 1/2 म्हणजे अर्धा असतं आणि 3/4 म्हणजे पाऊण असतं. आता लिटर आहे ना, म्हणून 3/4चं लिटर म्हणजे पाऊण लिटर, म्हणजे ते किती असणार आहे, 750. तर यांची बेरीज केल्यानंतर किती येणार, 2750 मिलीमध्ये उत्तर येणार आहे. कारण आपल्याला मिलीमध्ये उत्तर काढायचं आहे, किती मिली, 2750. पहिलाच ऑप्शन आहे बघा, तो आपला बरोबर येणार आहे. 8वा प्रश्न आहे, 750 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम. किती किलोग्राम विचारले आणि उत्तर कशात आहेत बघा. पहिला कशात आहेत, अपूर्णांकात आहेत. 1/4 किलोग्राम, 1/2 किलोग्राम, 3/2 किलोग्राम आणि 3/4 किलोग्राम. आताच वरच्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं होतं बघा. 1/4 म्हणजे किती, पाव किलोग्राम, म्हणजेच किती झालं ते, 1/4 म्हणजे 250 ग्रॅम झालं. 1/2 म्हणजे किती, 500 ग्रॅम, म्हणजेच त्याला आपण अर्धा किलोग्राम म्हणतो. आणि 750 ग्रॅम विचारले म्हणून 750 ग्रॅम म्हणजे आपलं किती असणार आहे, पाऊण किलोग्राम असणार आहे. मग पाऊण किलोग्रामला आता आपण वरतीच बघितलं, पाऊण म्हणजे 3/4 हा भाग असतो, जो आपला इथे 4थ्या ऑप्शनमध्ये आहे बघा. ते उत्तर आपलं बरोबर येणार आहे. आता 9वा प्रश्न बघा, एका आयताची लांबी 20 मीटर असून रुंदी 15 मीटर आहे, तर त्या आयताची परिमिती किती. आता आयताची परिमिती काढायची आहे, तेव्हा सूत्रपाठ पाहिजे. आता आयताची परिमितीचं सूत्र काय आहे बघा, आयताची परिमिती बरोबर 2 गुणुले कंसात लांबी अधिक काय असतं आपलं, रुंदी असते. आता लांबी आणि रुंदी दिलेली आहे आपल्याला 20 आणि 15 आहे. मग बघा, 2 गुणुले कंसात काय येणार, 20 अधिक 15. मग यांची बेरीज किती झाली, 35. म्हणून पुढं काय येणार, 2 गुणुले 35. 35 गुणुले 2 70. कशात काढायचं आहे बघा, सगळी सेमीत आहे. हे मीटर आहे. मीटर म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, 70 उत्तर आले, पण आपल्याला उत्तर कशात काढायचं असणार आहे, सेमीत असणार आहे. कारण बघा, कारण ते पण सांगते. आता 70 सेमी हे आपलं हे उत्तर बरोबर आहे. 70 मीटर का नाही, जेव्हा आपण 70 मीटर म्हणतो तेव्हा त्याचं उत्तर मोठ्या संख्येत येणार. मीटर म्हणजे जास्त आणि त्याचं लहान एकक असणार आहे आपलं सेमी, म्हणून आपलं उत्तर कशात असणार आहे, 70 सेमी. लक्षात येते काय बघा. चला पुढचा प्रश्न बघू लगेच. 10वा प्रश्न आहे बघा, 24/29 हा पूर्णांक शब्दात कसा लिहाल म्हटले. 24/29 हा पूर्णांक शब्दात कसा लिहा. आता मी वाचलेला आहे बघा, त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. एकदा सोडून 2 वेळा मी वाचला. 24/29 हा देखील ऑप्शन बरोबर आहे बघा. 24°/29 पण आपल्याला शब्दाच्या स्वरूपात लिहायचं झालं तर आपल्याला हा ऑप्शन बरोबर येणार. 24/29 24/29 हे असं आपण म्हणू शकतो, पण 24°/29 हा आपलं उत्तर बरोबर असणार आहे. तिसरा बघू, अंश 24 9 असं वाचन चुकीचं आहे. अंश 2 4/2 9 हे पण चुकीचं आहे. 2 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर असणार आहे.
कारण की अंश आणि छेद अशा पद्धतीनं आपलं वाचन आणि लेखन असलं पाहिजे. 11वा बघा, 48/1/20 या अपूर्णांकाचे अतिसंक्षिप्त रूप काढा म्हटले. अतिसंक्षिप्त म्हणजे काय? त्या संख्येनं अगदी लहानात लहान संख्येनं भाग जाईल अशी संख्या काढायची आहे. आता 48 बघा, 48/120 ह्याला जर भाग घालवायचा झाला, पहिला ऑप्शन बघू आपण 2/5. आता 2/5 म्हणजेच किती बघा, किती दुनी 48, तर 24 दुनी 48. आणि खालचा ऑप्शन काय असला पाहिजे बघा, आपला खालचा ऑप्शन आहे 120. म्हणजेच काय, ह्या संख्येला 24नंच भाग घालवला पाहिजे आणि छेद कोणता आहे? 5 आहे बघा, 5 आहे. आता 24 पाचा करून बघूया पहिला. 24 गुणिले 5, 5 20, ह्याच्यात 2 आला, 5 2 10 2 12, 120 येतं, बरोबर आहे. म्हणजेच काय 2/5. आता दुसरा बघितला जर बघा, मी 2/5च का घेतला, 4/10 का घेतला, कारण ह्या अपूर्णांकापेक्षा हा अपूर्णांक मोठा आहे, त्याच्यापेक्षा देखील 8/20 हा मोठा आहे. अतिसंक्षिप्त म्हटले ना, म्हणजे लहानात लहान काढायचं आहे, म्हणून आपण जो ऑप्शनमध्ये सगळ्यात लहान ऑप्शन असेल तो घ्यायचा, म्हणून मी 2/5 घेतला. म्हणजेच 2/5 हा या संख्यांना 48/120 याला 2/5 हा पूर्णांक आपला सममूल्य असणार आहे. म्हणजेच काय, 24 या संख्येने मी दोन्ही संख्येना भाग घालवलेला आहे. अपूर्णांक काढताना किंवा अतिसंक्षिप्त रूप काढताना एकाच संख्येने भाग घालवायचा आणि लहानात लहान, अतिसंक्षिप्त सांगितले तर लहानात लहान अपूर्णांक घ्यायचा. म्हणजेच आपला बरोबर कोणता असणार आहे? 2/5 हा आपला अपूर्णांक बरोबर असणार आहे. 1 नंबरचा ऑप्शन आहे बघा. 12वा बघा, खालीलपैकी मोठ्यात मोठी 4 अंकी समसंख्या 4 अंकी शोधायचे आणि सम शोधायचे. आता चारही ऑप्शन बघितले तर आपले चारही ऑप्शन 4 अंकी आहेत. आता सम विचारले, पहिल्या ऑप्शनमध्ये बघा एकक स्थानी 3 आहे, तो विषम संख्या असणार आहे, पहिला ऑप्शन गेला. दुसऱ्या संख्येमध्ये देखील 7 आहे एकक स्थानी, समसंख्या काढायला सांगितले ना, मग दुसरा ऑप्शन गेला. तिसरा आणि चौथ्यामध्ये समसंख्या आहेत बघा, 4 आणि 6. आता याच्यामध्ये मोठी काढायची आहे. आता इथं 9,874 आणि 7,846 या दोन्हीमध्ये कोणती संख्या मोठी आहे बघा, तर 3 नंबरची आहे आणि ती सम देखील आहे, म्हणून तिसरा ऑप्शन बरोबर येणार. 13वा बघा, जर अ बरोबर 27 आणि ब बरोबर 12 असेल तर अ वजा बचा वर्ग बरोबर किती म्हटले. म्हणजे काय करायचं आपल्याला बघा, सुरुवातीला अ वजा ब म्हणजे किती आहे, अची किंमत किती आहे बघा, 27 आहे हां, आणि बची किंमत किती आहे, बची 12 आहे. वजाबाकी करायची आहे ना, अ वजा ब. आता ह्यांचा काय करायचं आहे आपल्याला, वर्ग काढायचा आहे. मग कसं काढणार आपण, वर्ग काढताना काय करणार, 27 वजा 12 पहिला करावं लागेल. 7मधून 2 गेले, राहिले 5, परत 2मधून 1 गेला, राहिला 1. आता ह्या 15चा आपल्याला काय करावं लागेल, वर्ग करायचा आहे. वर्गसंख्या 20पर्यंत तरी तुम्हाला तिसरीला आहेत, 20पर्यंत तरी पाठ पाहिजेच, कारण 20पर्यंतच्या संख्यांचा तुम्हाला वर्ग प्रश्नात येऊ शकतो. आता 15चा वर्ग किती असतो आपला, हा 625, वर्ग काढायचा ना, 15चा वर्ग 225 असतो. 225, 25चा वर्ग मी सांगितला, 15चा वर्ग आपला 225 आहे. लक्षात आलं का बघा, पहिला ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. कसं काढलं समजलं का बघा, अ बची किंमत दिली होती, अ वजा ब केले, म्हणजे ह्या दोन्हींची पहिला वजाबाकी केली आणि मग त्यांचे जे उत्तर आलं त्याचा वर्ग केला. समजलं. 14वा प्रश्न बघा, 30 पासून 40पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती विचारले. आता 30 पासून म्हटले, जेव्हा विद्यार्थ्यांनो पासून आणि पर्यंत असतं तेव्हा ह्या ज्या दोन संख्या दिलेल्या असतात त्या दोन संख्या आपण पकडायच्या असतात, किंवा वजाबाकी असेल किंवा बेरीज असेल तेव्हा आपण त्या लिहायच्या आहेत. आता 30 पासून 40पर्यंतच्या संख्यांचे म्हटले, आपण मांडणी करायची म्हणजे बघा, 30 अधिक किती असणार आहे, समसंख्या म्हटले ना, 32, परत 34 आलं, 36 आलं, परत 38 आलं आणि पर्यंत म्हटले म्हणून 40 आलं. तर ह्या सगळ्यांची बेरीज करू बघा, 8 6 14 आणि 4 18 आणि 2 20. ह्याच्याला 2 4 आणि 2 6 आणि 3 9 आणि 3 12 आणि 3 15 आणि 3 18 आणि 3 21, 210. बघा बेरीज मी कशी केली, 210 पटकन 2 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर आलेला आहे. समजते काय बघा, समसंख्या जेव्हा पासून आणि पर्यंत असते तेव्हा दोन्ही संख्या पकडायच्या, एवढं लक्षात ठेवायचं. 15वा प्रश्न आहे बघा, 2506 या संख्येतील 0 आणि 5 अंकांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार खालीलपैकी कोणता.
तर स्थानिक किमतीचा गुणाकार काढायचा आहे. 0, 0 आणि 5 ह्या दोन संख्यांची स्थानिक किंमत काढायची आहे. मग 0ची स्थानिक किंमत 0च असणार, 5ची स्थानिक किंमत मात्र शतक स्थानी असल्यामुळे 500 असणार. पण 500 गुणुले जर 0 केलं तर उत्तर काय येणार आहे? आपलं 0च येणार आहे. कोणत्याही संख्येला 0ने गुणलं तर गुणाकार आपला हा 0 येतो, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन बरोबर. 16वा प्रश्न आहे बघा, 120 ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल? 120 आहे. आता तुम्हाला येत नसेल तर काय करायचं? 120 बरोबर काय करायचं आहे आपल्याला? 120ची फोड करायची, म्हणजे विस्तारित रूप एक्सपॅन्डेड फोड ते करायचं आहे आपला. अधिक 10 अधिक 10 म्हणजे किती झाले? हे 120. आता 100ला काय वापरतो आपण? 100ला रोमन संख्येत सी वापरतो आणि 10ला काय वापरणार? एक्स. आणि ह्या 10ला एक्स, म्हणजे उत्तर काय असणार आहे? CXX 2 नंबरचा आहे बघा, तो बरोबर ऑप्शन असणार आहे. लक्षात आलं? अशा मोठ्या संख्येचं जर तुम्हाला रोमन अंक काढता येत नसतील तर पहिला एक्सपांडेड फॉर्म करायचं आणि त्याचं उत्तर काढायचं. आता 17वा प्रश्न आहे बघा, 9000मधून कोणती संख्या वजा केली तर 5420 हे उत्तर येईल? आता अशा वेळेस काय करायचं? खालच्या संख्या वजा करून बघायच्या, उत्तर हे येणार. आणखीन एक पद्धत काढता येईल बघा, 9000मधून डायरेक्ट ही संख्या वजा करून बघायची. 9000मधून 5040 ही संख्या वजा करायची, 5420. आता 10मधून 0मधून 0 गेले, राहिले 2 0. ह्या 0मधून 2 गेले, म्हणजेच 10मधून, याला आपण 10 समजतो, 10मधून 2 गेले, राहिले 8, हातच्या 1 येतो. परत ह्या 10मधून 4 आणि हातच्या 1 गेला 5, म्हणजे 10मधून 5 गेले, राहिले 5. परत आपण इकडं हातच्या 1 घेणार, 9मधून 6 गेले, राहिले 3. उत्तर काय येणार? 3580. कोणतं आहे बघा? 3580 तिसरा ऑप्शन आहे. जर ह्या 9000मधून तुम्ही ही संख्या घालवली तर उत्तर हेच येणार आहे. पण आपण सगळे ऑप्शन जर वजा करत बसलो तर आपला वेळ फुकट जातो आणि या परीक्षेला आपल्याला गणित सोडवण्यासाठी भरपूर वेळ लागतो. त्यामुळे आपण काय करायचं? डायरेक्ट ह्या संख्येतून ही संख्या वजा केली तर तुम्हाला देखील हेच उत्तर येणार आहे. आलं लक्षात? बघा पुढचा प्रश्न, 32 गुणुले 13 आहे बरोबर किती? आता तुम्हाला पाढे देखील 20पर्यंत पाठ पाहिजेत. 32 गुणुले 13 उभ्या मांडणीनंच करायचं. 32 गुणुले 13, 13 दुनी 26, हातच्या आले 2, 13 त्रिक 39, 40 41. डायरेक्ट बघा, टेबल जर पाठ असेल तर उत्तर पटकन येणार. 416 ऑप्शन कुठं आहे बघा? ते चौथा ऑप्शन आहे, तो आपला बरोबर येणार आहे. 19वा बघा, खालीलपैकी अंशाधिक अपूर्णांक कोणता विचारला आहे? अंशाधिक. आता इथं तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला आहे. इथं 29/31 दिला आहे आणि 31/6 दिला आहे. आता आणि यापैकी नाही. पहिला ह्याचं पण अपूर्णांक तयार करून घ्यायचा. म्हणजे कसा? ह्या संख्येने ह्याला गुणायचं आणि हे अधिक करायचं. 7 दुनी 14 अधिक 3 15/7. म्हणजे हा अपूर्णांक आपला कोणता असणार आहे? 15/7. 29/31 आणि 31/6. आता अंशाधिक म्हटले तर ह्या म्हटला तर अंशाधिक आहे, हा म्हटला तर अंशाधिक आहे का नाही, याचा छेद मोठा आहे. अंशाधिक म्हणजे अंश मोठा पाहिजे, मग हा पण नाही आहे. इथं बघा 15/7. 15/7 म्हटलं तर हा देखील आपला काय असणार आहे? 7 दुनी 14 आणि 3 17/7 आहे. म्हणजे हा देखील आपला अपूर्णांक असणार आहे. 17/7. अंशाधिक हा पण आहे आणि हा पण आहे. 2 ऑप्शन आलेले आहेत बघा. दोन्ही बरोबर येतील का? दोन्ही येतील का? आता त्यांनी जर दोन्ही ऑप्शन नाही आहेत, मी इथं पूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर केलं. पण तसं जर बघितलं तर ह्याचा अंश 3/7 आहे म्हटल्यानंतर 3 हा काय झाला? आपला अंश लहान झाला, छेद मोठा झाला. त्यानुसार बघितलं तर आपला तिसरा ऑप्शनच बरोबर येईल कदाचित बघा. कारण इथं अंश मोठा आहे, छेद लहान आहे. इथं अंश लहान आहे, छेद मोठा आहे. इथं पण अंश लहान, छेद मोठा. तिसरा ऑप्शन आपला बरोबर आहे बघा. 20वा प्रश्न आहे, 5 रुपये 20 पैसे म्हणजे किती पैसे बरोबर किती पैसे? आता 5 रुपये बरोबर तुम्हाला माहीत आहे 1 रुपये बरोबर 100 पैसे. मग 5 रुपये बरोबर काय असणार आहे? आपलं 500 पैसे अधिक काय असणार आहे? 20 पैसे. उत्तर काय येणार? 520 पैसे. काय येणार? 520 पैसे. कुठं आहे बघा? 3 नंबरचा ऑप्शन आहे. 21वा आहे, 3 मिनिट 25 सेकंद बरोबर किती सेकंद? उत्तर कशात काढायचं आहे? सेकंदात. ऑप्शनमध्ये देखील सेकंद लक्षात ठेवायचे. आता 3 मिनिट बरोबर पहिला काढूया. 3 मिनिट म्हणजे बघा 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. मग 3 मिनिटाचे काढायचे आहेत. 60 गुणुले 3 करायचं. 3 0 0 sin 3 18. ही काय झाले? आपले सेकंद निघाले. कशाचे? 3 मिनिटाचे. आणि प्लस काय करावे लागतील बघा? अधिक 25 करावे लागतील. 180 अधिक 25 करायचं आहे.
बघा 8 2 10 × 1 205 हे काय झाले आपले सेकंद. सेकंद न्यायला विसरायचं नाही म्हणजे उत्तर चुकत नाही. 205 कुठं आहे बघा, पहिलाच ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 22वा प्रश्न आहे, एका त्रिकोणाकृती प्लॉटच्या बाजू 32 मीटर 72 मीटर आणि 64 मीटर लांबीच्या आहेत, तर त्या प्लॉटची परिमिती किती होईल म्हटले. परिमिती काढायची आहे. आता इथे त्रिकोणाकृती तुम्हाला बाजूंची म्हणजे तिन्ही बाजूंची लांबी दिलेली आहे. आपण काय परिमिती काढताना काय करतो, म्हणजे आहे त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची बेरीज करतो. आता 32 72 आणि 64 32 72 आणि 64 यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. 4 2 6 हे 4 आणि हे 4 8 झाले. 7 आणि 6 13 आणि 3 16 168 मीटर असणार आहे बघा. 168 मीटर तिसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न बघूया बघा. 23वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या आहे. समसंख्या विचारलेली आहे बघा. कोणते आहे, 3691 2965 9327 का 7732. आता यामधली कोणती संख्या आहे, कोणती समसंख्या आहे. समसंख्या म्हणजे एकक स्थानी काय असणार आहे, 0 2 4 6 8 यापैकी संख्या असतात. आता इथं 1 आहे विषम संख्या, 5 आहे विषम संख्या, 7 आहे विषम संख्या, इथं 2 आहे म्हटल्यानंतर ही असणार आहे आपली समसंख्या. 24वा बघा, 500 ही संख्या रोमन अंकात लिहिताना खालीलपैकी कोणते अक्षर वापराल. आता 500साठी कोणतं वापरतात बघा. सीसाठी आपण काय वापरतो, 100 हे सीसाठी वापरतो. परत यल हे 50साठी वापरतो. मग 500साठी कोणती संख्या वापरणार आपण, तर डी ही संख्या, डी हे अक्षर असणार आहे आपलं 500साठी. आपण पहिला ऑप्शन आहे तो बरोबर असणार आहे. 25वा बघा, 7398 वजा 275 बरोबर किती. आता इथल्या इथे वजाबाकी करते बघा. तुम्ही उभी मांडणी करायची आणि वजाबाकी करायची. 8मधून 5 गेले राहतात 3 3 बघा इथं हे ऑप्शन आहेत. परत 9मधून 7 गेले राहतात 2 2 सगळ्या ऑप्शनमध्ये. परत 3मधून 7 जात नाही म्हणून 13मधून 7 गेले राहिले 6 6 कुठं आहेत बघा. 13मधून 7 जात नाही 6 इथं आहे बघा. बघूया आपण मांडणी करूनच बघूया. 7398 7398 वजा किती आहे 275 275. 8मधून 5 गेले 3 9मधून 7 गेले राहिले 2 3मधून 2 गेला राहिला 1 आणि 7 आहे तसं 7123 7123 चौथा ऑप्शन आहे बघा तो बरोबर आहे. बघा मी पण उभ्या मांडणीनं केलं नाही तर माझं देखील गणित चुकतं. त्यामुळं उभी मांडणी करत जा आणि तुम्ही उत्तर काढत जा. 26वा प्रश्न आहे बघा. 5 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असा काढा की ज्याचा अंश 35 असेल. आता अंश 35 दिलेला आहे बघा. इथं आता अंश बघितले सगळीकडे 35 दिले. पण काय करायचं, 5 गुणुले किती केलं तर आपल्याला 35 मिळाले बघा. 5 गुणुले 5/8 आहे 5/8 आहे. आता 35 उत्तर दिलेलं आहे म्हणजे किती झालं, 5 गुणुले 7 केले म्हणून आपल्याला काय आलं, हे उत्तर 35 अंश आलेलं आहे. मग खालच्या पण संख्येला काय करायचं, 5 गुणुले 8 करायचं. सॉरी 5 आपला आहे तसं आहे ना, 7 गुणले म्हणजेच काय असणार आहे आपला हा 8 इथं 7 असणार आहे. 5/8 आपला आहे तसा अपूर्णांक हा आला आणि आपण 7 वरच्या संख्येला गुणले म्हणून खालच्या संख्येला पण 7 गुणायचं आहे. मग 8 56 येणार म्हणजे 35/56 कुठे आहे बघा. 35/56 चौथा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 27वा प्रश्न आहे बघा. 6 3 2 9 हे अंक एकदाच वापरून किती वेगवेगळ्या 4 अंकी संख्या तयार होतील. तर किती होणार आहेत बघा. 6 म्हणजे एका संख्येनं जर धरलं तर आपल्या 4 संख्या तयार होतात. मग अशा 4 संख्या आहेत, 4 अंक आहेत म्हणून 4 चौक 16 4 चौक 16ने 3 या संख्येनं 4 संख्या तयार होणार. परत 2 संख्येनं 4 ह्या संख्या तयार होणार. असं पण आपण काढू शकतो. 6 या संख्येनं 4 संख्या, 3 या संख्येनं 4 संख्या असं पण काढू शकतो. आणि एक वेगळी पद्धत आहे बघा. ती पद्धत कशी आहे बघा. आता 4 संख्या आहेत म्हणून पहिला 4 संख्या घ्यायच्या आणि त्याच्या पाठीमागच्या संख्या लिहित जायचं आणि गुणाकार करायचा. काय करायचं, 5 संख्या असतील तर 5 संख्या लिहायची पहिला आणि त्यांच्या पाठीमागच्या संख्या लिहायच्या आणि त्यांचा गुणाकार करायचा. आता 4 त्रिकम 12 12 2 24 आणि 24 1 24 म्हणजे एकूण किती बघा. 4 त्रिकम 12 12 2 24 24 1 24 24 संख्या तयार आपल्या होणार आहेत. म्हणजेच की कोणता ऑप्शन आहे, तिसरा. काय करायचं अशा वेळेस
जर 5 संख्या दिल्या असतील तर 5 संख्या 5 आणि त्याच्या पाठीमागच्या संख्या गुणाकार करायचा. येणारं उत्तर हे आपल्या संख्या तेवढ्याच तयार संख्या होणार आहेत. आता 28वा बघा, 2 आणि पाव डझन म्हणजे किती वस्तू म्हणले. 2 आणि पाव डझन म्हणजे डझनाचं उत्तर आहे. आता 2 डझन म्हणजे पहिला किती काढूया. 2 डझन म्हणजे किती असणार, 12, 12 गुणिले 2 24 वस्तू झाल्या. आणि पाव डझन म्हणजे किती, पाव म्हणजे 3 झाल्या. अधिक काय करावं लागेल आपल्याला, 3 करावं लागलं. उत्तर काय येणार, 27 वस्तू असणार आहेत. बघा 27 पहिला ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 29वा बघा, कोणती संख्या 26चा वर्ग आहे. आता आपल्याला वर्गसंख्या मी मगाशीच म्हटलं 20पर्यंत, आता 26चा पण दिला बघा. म्हणजे आपल्याला 30पर्यंत तरी वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. जर येत नसेल, पाठ नसेल तर आपण गुणाकार करायचा. 26 गुणुले 26 करायचं आहे. असं आपण बघा 26 सक्क करायचं आहे. त्या 26 सक्क करायचं आहे. 36 3 आलं, 6 12 आणि 3 15 156 म्हणजे 6ला हातच्या 15 आलं. 26 2 52 52 अधिक 15 करायचं आहे. तर आपल्याला 52 अधिक 15 करायचं आहे. 5 2 7 आणि 6 67 म्हणजे 676 उत्तर असणार आहे बघा. अशा पद्धतीने देखील तुम्ही 676 तिसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. या पद्धतीने तुम्ही वर्ग काढू शकता. तिसरा प्रश्न आहे बघा, 62,681 या संख्येतील 6 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक. 6 कुठं आहे बघा, 6 शतक स्थानी आहे आणि 6 दशहजार स्थानी आहे. आता यांचा फरक काढायचा आहे. मग कसा काढायचा आहे बघा. 6 म्हणजे किती झालं, दशहजारचा 60,000 झालं. 6 या दशहजारच्या स्थानाची 6 या अंकाची स्थानिक किंमत वजा करायचं आहे, फरक काढायचं आहे. आणि दुसरं 6 कोणत्या ठिकाणी आहे, शतक स्थानी आहे. म्हणून आपण काय करणार, 60,000 वजा 600. तर 0 0 ह्या 10मधून 6 गेले राहिले 4, ह्याच्या एकाला परत 10मधून 1 गेले राहिले 9, परत ह्याच्याला 6मधून 1 गेला राहिले 5 म्हणजे 59,400. 59,400 दुसरा ऑप्शन आहे बघा, तो आपला बरोबर असणार आहे. 31वा प्रश्न आहे, 7,523 या संख्येमध्ये किती मिळवले तर ती संख्या 10,000 होईल. तर 7,523 अशा संख्येमध्ये, आता मगाशी मी सांगितलं होतं की आता ह्या संख्या वजा मिळवत बसण्यापेक्षा काय करायचं, आता इथं आपल्याला मोठी संख्या जी आहे त्याच्यातून ही छोटी संख्या वजा करायची. 10,000मधून काय करायचं आहे, 7,523 वजा करायचं आहे. बघा 10,000मधून 7,523 वजा करायचं. ह्या 10मधून 3 गेले राहिले 7, हातच्याला 1, परत ह्या 10मधून 3 गेले राहिले 7, परत हातच्याला, परत ह्या 10मधून 5 आणि 1 6 गेले राहिले 4, परत हातच्याला, परत ह्या 10मधून 7 आणि 1 8 गेले राहिले 2 म्हणजे 2,477. 2,477 चौथा ऑप्शन आहे बघा. म्हणजे 7,523 या संख्येमध्ये ही संख्या मिळवली तर आपलं उत्तर काय येणार आहे, 10,000 हे येणार आहे. कसंही सोडवू शकता. ह्या संख्येमध्ये हे पण प्लस करू शकता तुम्ही, पण वेळ जातो म्हणून तुम्हाला मी ही पद्धत सांगते बघा. आता 32वा बघा, 9038 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी 4 अंकी लहानात लहान संख्या काढायची आहे. 4 अंकी लहानात लहान संख्या, लहानात लहान म्हटले. मग आता ह्याच्यातली पहिला लहान संख्या घ्यायची. इथं लहान संख्या 0 पण आहे, पण 4 अंकी तयार करताना आपण 0 सुरुवातीला वापरू शकत नाही. मग कोणती वापरणार बघा, 3 वापरणार. 3 नंतर म्हटलं तर आपण 0 वापरू शकतो आणि त्याच्यानंतर 8 वापरावं लागेल आणि मग 9, कारण की 98 ही मोठी संख्या होणार. मग कोणती संख्या तयार होते बघा, 3,089. 3,089 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा, तो आपला बरोबर येणार आहे. 33वा बघा, जर 6 पेनांची किंमत 60 रुपये 60 पैसे असेल तर एका पेनाची किंमत किती. तर अशा वेळेस काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, 6 पेनांची दिली आणि एकाची काढायची. म्हणजे जास्तची देऊन एकाची काढायची असताना आपण भागाकार करतो. आता 6 पेनाचे आपल्याला काय दिले, 60 रुपये 60 पैसे. आता इथं तोंडी पण काढू शकता. मग कसं करायचं आहे आपल्याला, 60 रुपये 60 पैसे म्हणजेच काय, एका पेनाचे किती असणार आहे. इथं आता मी 6 बोटं धरलेत बघा. 6 बोटांना काय करणार तुम्ही, एका पेनाचे असणार आहे 10 रुपये 10 पैसे, दुसऱ्या पेनाचे असणार आहे 20 रुपये 20 पैसे, 2 पेनांची, 3 पेनांची 30 रुपये 30 पैसे, 4 पेनांची 40 रुपये 40 पैसे आणि 5 आणि 6 पेनांची किती असणार आहे, 60 रुपये 60 पैसे. या पद्धतीने काढला तरी उत्तर आपलं काय येणार आहे, 10 रुपये 10 पैसे हे उत्तर आपलं येणार आहे. कशाचं, एका पेनाचं उत्तर किती आहे, 10 रुपये 10 पैसे. आता बघा 34वा प्रश्न, खाली दिलेल्या संख्या मालिकेतील मूळ संख्यांची बेरीज काढायची. आता मूळ संख्या पहिला शोधायच्या आहेत. 15 आहे का, 15 टेबलमध्ये आहे. 21 टेबलमध्ये आहे. 17 आहे बघा, संख्या लिहून घेऊया आपण. 17 एक संख्या मिळालेली आहे.
त्याच्यानंतर 25 पाचा पाचा 25 आहे, म्हणजे ही भाग जातो म्हटलं ही मूळ संख्या नाही. 13 आहे, 13 आहे. 64 बघा भाग जातो, 81ला भाग जातो. 19 आहे, परत 11 आहे. 33 बघा 11 त्रिक 33 आहे. म्हणजे आपल्याला संख्या किती मिळाल्या? फक्त 4 मिळाल्या या संख्या मालिकेतील. त्यांची काय करू आपण? बेरीज करू. बघा 7 आणि 3 10 आणि 9 19 आणि 1 20. ह्याच्याला 2 2 3 4 5 6. उत्तर किती आले? 60. बेरीज किती आली आपली? 60. 2 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 35वा आहे बघा XX IX वजा X व IV. आता बघा IX म्हणजे XX म्हणजे किती झाले? हे 10 आणि 10 20 झाले. 20 आणि IX म्हणजे 9 झाले. म्हणजे 20 अधिक 9 29 वजा काय करायचं आहे आपल्याला? वजा X म्हणजे 10 आणि IV म्हणजे 4 म्हणजे 14. 29 वजा 14. 9 आणि 9 मधून 4 गेले राहिले 5. 2 मधून 1 गेले राहिला 1. 15 आहे बघा. पण उत्तर रोमन अंकात काढायचं आहे. मग 15 कसं लिहिणार? 15 हे आपण 15ची फोड केली तर 10 अधिक 5 करतो आपण. मग 10 अधिक 5 10ला आपण X म्हणतो आणि 5ला V म्हणतो. म्हणजे XV हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. 15चं उत्तर आपलं 15 आलेलं आहे. रोमन अंकात XV म्हणतो. 36वा बघा जर 711 बरोबर 66 चौकटीत काही नाही बघा असेल तर चौकट बरोबर किती? म्हणजे ह्या चौकटीतील किंमत काढायची आहे. आता इथे 66 छेद दिला आहे. म्हणजे काय बघा आता ह्या खालच्या छेदाला 11 गुणुले 6 केलं तर आपल्याला 66 मिळतं. 11ला आपण 6नं गुणलं तर 66 मिळतं. इथं 6नं गुणलं म्हणून वरती पण 6नं गुणावं लागेल. 7 गुणुले 6 करावं लागेल. मग 7 सक्कम किती येतं? 42 येतं. बघा कसं काढलं उत्तर. आपल्याला उत्तर दिलेलं आहे इथे 1. मग आता ह्याचं उत्तर आपल्याला काय करायचं? 66 कसं येणार? 11 गुणुले 6 केलं तर येणार, म्हणून 7 गुणुले 6 करावं लागेल, ज्याचं उत्तर 42 येतं. समजतं काय बघा? पुढचा प्रश्न आहे 37वा बघा. जर एका पुस्तकाची किंमत 55 रुपये असेल तर अर्धा डझन पुस्तकाची किंमत किती? आता एका पुस्तकाची दिलेली आहे. अर्धा डझन म्हणजे किती विद्यार्थ्यांनो? अर्धा डझन म्हणजे 6 पुस्तकांची किंमत काढायची. एकाची किंमत किती आहे? 55 आहे. मग 55 गुणुले 6 करावं लागेल. 6 पंचे 30 ह्याच्या 3. 6 पंचे 30 आणि 3 33. 330 काय असणार आहे? 330 उत्तर तिसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 38वा बघा 4 अंकी एकूण विषम संख्या किती आहेत? आता विषम संख्या किती आहेत विचारले, ते पण 4 अंकी. आता 1 अंकी विषम संख्या एकूण 1 अंकी एकूण विषम संख्या किती आहेत? 1 3 5 7 1 3 5 7 आणि 9 ह्या 5 झाल्या. एकूण विषम संख्या किती आहेत असं विचारलेलं आहे बघा. 4500 2 अंकी का 1 अंकी असं विचारलेलं नाही आहे. 4 अंकी विचारलेलं आहेत, म्हणून आपण काय म्हणणार आहोत? तुमच्या दुसऱ्या का तिसऱ्या प्रकरणामध्ये दिलेले आहेत बघा. याचे कॉलम एक छोटासा दिलेला आहे. त्या कॉलममध्ये सगळं 1 अंकी 2 अंकी 3 अंकी समसंख्या किती विषम संख्या किती हे दिलेले आहेत. तर आपल्या 4 अंकी एकूण विषम संख्या ह्या 4500 असणार आहेत. पहिलं ऑप्शन आहे बघा. 39 बघा. एका बॉक्समध्ये 9 संत्री बसत असतील तर 918 संत्री बसवण्यासाठी किती बॉक्स लागतील? आता एका बॉक्समध्ये 9 संत्रे आहेत, तर आपल्याला बॉक्स किती ते काढायचे आहेत. अशा वेळेस काय करायचं? 918 भागिले 9 करायचं आहे आपल्याला बघा. 918 भागिले 9 करायचं. तर ह्या पद्धतीनंच तुम्हाला गुणाकार भागाकार शिकवलेला असेल, त्यामुळे मी असा करते. दुसरा देखील डायरेक्ट करता येतो बघा. 9 1 9 राहिले किती? 0. परत हे 1 आलं, मग ह्या 1ला भाग जातो का? नाही जात, म्हणून आपण इथं 0 म्हणतो. मग आता परत पुढची संख्या खाली उतरून घ्यायची. 9 दुनी 18 बघा. 0 आलं, बाकी 0 आली, पण तरी पण आपलं उत्तर बरोबर आहे का कसं चेक करायचं? 102 गुणुले 9 करायचं. ह्या भागाकारायचं आणि ह्या बाजूचं गुणाकार करायचा. 9 दुनी 18 हातच्या 1 9 0 0 1 आहे तसं घेतलं आणि 9 1 9 918 आहे का बघा? आहे. म्हणजे आपला भागाकार बरोबर आला आहे. म्हणजे किती बॉक्स लागणार आहेत? 102. कुठं आहे बघा? पहिला ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 40वा बघा. समभुज त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 18 सेमी असेल तर त्या त्रिकोणाची परिमिती किती? आता काय म्हटलं आहे? समभुज त्रिकोणाच्या एका बाजूची दिली. सूत्र काय आहे? समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर 3 गुणुले बाजू असणार आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? एक बाजू किती दिली? 18 दिली. मग आता आपल्याला 3 बाजूंची गुणाकार करावे लागेल. 8 त्रिक 24 2 3 1 3 आणि 2
5, 18 त्रिक 54. 54 काय असणार आहे, सेमीत दिले ना उत्तर म्हणून सेमी. 54 कुठं आहे बघा, पहिला ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 41 बघा, खालीलपैकी कोणता अंक पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी येत नाही. पूर्ण वर्गसंख्या, आता पूर्ण वर्गसंख्या म्हणजे कोणती बघा, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, परत 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25 असा. आता ही 2 ही संख्या कुठे येते का बघा, तुम्हाला वर्गसंख्या तुमच्या असतील तर तुमच्या समोर ठेवायच्या आणि शोधायच्या. तर 2 हा अंक येत नाही, 7 पण येत नाही आणि 3 पण येत नाही. म्हणून आपला सर्व पर्याय बरोबर हा चौथा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. पुढचा 42 बघा, 250 सेमी बरोबर किती मीटर म्हटले. 250 सेमी आहे, सेमीचं मीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. ते पण कशात, अपूर्णांकात काही दिलेलं आहे बघा, 2.1/4, 250 2.1/4, 1/4 म्हणजे पाव झालं, मग 225 पाहिजे, हे चुकीचं आहे. आता पुढं बघा, 2 मीटर, 2 मीटर बरोबर 200 सेमी असतं, इथं 200 आहे का, नाही. 2.3/4, 3/4 म्हणजे पाऊण, म्हणजे किती इथं 75, 275 आहे का, नाही. पुढं बघा 2.1/2, 1/2 म्हणजे अर्धा, अर्धा म्हणजे 50, 50 सेमी आहे बघा, आणि 2 म्हणजे 200, 250 सेमी म्हणजेच चौथा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. 43 बघा, 989, 784, 983, 769, 901 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास येणारी मधली संख्या. पहिला काय करावं लागेल, चढता क्रम लिहावा लागेल बघा, आणि मग मधली संख्या शोधायची. आता इथं चढता क्रम लिहिताना काय करतो विद्यार्थ्यांनो, आपण लहानात लहान संख्या घेतो. मग ह्याच्यात लहानात लहान बघा कुठं आहे, 7 इथं दोन्ही ठिकाणी आहे, पण 769 पहिला येणार, 769, त्याच्यानंतर 784 येणार, त्याच्यानंतर बघा 901 येणार, त्याच्यानंतर 983 येणार, आणि त्याच्यानंतर 989 येणार. आता या क्रमाने लिहिले आपण, अशा सुरुवातीला लिहायच्या, मधली संख्या काढायची. मधली संख्या बघा, इकडं 2 आणि इकडं 2 गेली तर राहिली ही मधली संख्या 901 झाली. 901 कुठं आहे बघा, 4 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 44 बघा, 2271, 2934, 1974, 2632 आणि ह्या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या, शेवटी येणारी संख्या. आता दिलेलं आहे आपल्याला उतरता क्रम. काय करायचं बघा, उतरता क्रमासाठी उतरता क्रम लिहिताना आपण काय करू बघा, उतरता क्रम लिहिताना आपण पहिला मोठी संख्या घ्यायची. इथं कुठं मोठी आहे बघा, 2934, 9000, पहिली 9715 येणार. त्याच्यानंतर बघा 2009 आहे, इथं 2 आहे, इथं 6 आहे, म्हणजे ही येणार 2934 येणार. त्याच्यानंतर बघा 2632 येणार, 2632 येणार. त्याच्यानंतर 2271 येणार, त्याच्यानंतर 1974 येणार. बघा 5 संख्या आहेत, 5 संख्या लिहिलेल्या आहेत. उतरता क्रम लिहिताना आपण काय करायचं, मोठी संख्या पहिली, मग लहान लहान लहान. आता इथं 2 2 2 दिसतं बघा, म्हणून इथं मोठी संख्या, ह्याच्यानंतर 9 6 आणि 2, म्हणजे ह्या आपला उतरता क्रम बरोबर आहे. आता शेवटी येणारी संख्या कुठली आलेली आहे, 1974. मग कोणते आहे, 2 नंबरचा आहे ऑप्शन बघा, 1974 ती बरोबर आपलं ऑप्शन असणार आहे. पुढे बघा 45वा, 819 भागिले 9 करायचं आहे. आता बघा 819 भागिले 9 करायचं आहे. 9 1 9, 99 81. आता डायरेक्ट आपण भाग घालवला, 99 81, 0 आलं, पुढं 9 उरलं. आता काय करायचं, 9 1 9, बाकी 0 उरली. परत काय करायचं, आपला हा भागाकार बरोबर आहे का चेक करण्यासाठी काय करतो आपण, 91 गुणिले 9 करायचं. हे 91 गुणिले 9 करायचं आहे आपल्याला. 9 1 9, 99 81 आहे का बघा, 819 संख्या बरोबर आलेली, म्हणजे भागाकार बरोबर आहे. कोणता भागाकार आला, 91, 3 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. आता 46 बघा, 7831 अधिक, बरोबर उत्तर दिलेलं आहे. इथली संख्या काढायची आहे, तर चौकोन बरोबर किती आहे म्हणजे. मग काय करतो आपण, मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं बघा, ही संख्या वजा ही संख्या करायची. 8931, 8931 वजा काय करायचं आहे, 7831. आता बघा 1 मधून 1 गेलं 0, 3 मधून 3 गेले 0, 9 मधून 8 गेले 1, 7 मधून 7, 8 मधून 7 गेले राहिलं आहे. 1100 उत्तर असणार आहे बघा. 1100 कुठे आहे बघा, 3 नंबरचा ऑप्शन आहे. म्हणजे ह्या संख्येमध्ये ही संख्या मिळवला तर उत्तर हेच येणार आहे. तुम्ही चेक करून बघा, तुम्ही बेरीज करून बघा, तसंही असंही उत्तर येतं आणि तुम्ही ह्या संख्येमध्ये ही संख्या मिळवत गेला तरी तुमचं उत्तर हेच येणार आहे. 47 बघा, 57 वजा 39 बरोबर किती म्हटले. येणारे उत्तर काय असणार आहे, रोमन अंकात लिहा म्हटलेले आहे बघा.
57 वजा 39 करायचं आहे. मी तोंडी करते बघा. 39, 40, 1, 10 आणि 7, 17, 18 उत्तर येतं. आता 18 उत्तर आपण रोमन अंकात लिहायचं आहे. 18 म्हणजे काय? 10 अधिक 8. तर 10ला एक्स असताना 8ला ही ट्रिपल आहे, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन आहे बघा आपला, तो बरोबर येणार आहे. 48 बघा. 2967 या संख्येमध्ये 9 या अंकाची स्थानिक किंमत किती? 9 हा कोणत्या स्थानी आहे? शतक. मग 9ची स्थानिक किंमत काय येणार? 900. चौथा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 49 बघा. 700 रुपये होण्यासाठी 50 रुपयाच्या किती नोटा लागतील? भागाकार करायचा. 700 रुपये होण्यासाठी 50 रुपयाचा म्हणजे 700 भागिले काय करायचं आहे? 50 करायचं आहे. 50 एके 50 करायचं. राहतात किती बघा? 20 राहतात. पुढची शून्य आहे तशी. 50 गुणुले आता 5 चौक 20. 50 गुणुले 4 करायचं. 50 चौक 200. आपलं उत्तर 0 बाकी आलेलं आहे. भागाकार बरोबर आहे का बघायसाठी आपण 14 गुणुले 50चा गुणाकार करायचा. शून्य आहे तसं. 14 5 70. 700 आले काय बघा? आले ना? ही पद्धत लक्षात ठेवा फक्त. म्हणजेच 50 रुपयाच्या किती नोटा लागणार आहेत आपल्याला? 14 नोटा लागणार आहे. 3 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. आता 50वा प्रश्न बघा. आकृती दिलेली आहे. सोबतच्या आकृतीची परिमिती किती सांगा? सगळ्या बाजूंची परिमिती दिलेली आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे? बेरीज करायची आहे. कशी बघा? आता इथं 12 दिलेले आहे, इकडे 6 दिलेले आहे. 12 आणि 6 किती झाले? 18 झाले. 18 आणि 5 18 आणि 5 23. 23 आणि 2 23. 24 25. 25 आणि 4 25 आणि 4 29 आणि 2 31. 31 आणि 3 34. 34 आणि 2 35. 36 झाले. 36 मीटर उत्तर असणार आहे आपलं. 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा, तो आपला ऑप्शन बरोबर येणार आहे. बरोबर आहे का? तरी पण चेक करूया बघा. उभ्या मांडणीची ही इथं 6 आहे. 6 म्हणजे बघा इथं 2 उभी, इथं 1 उभी आणि इथं 1 उभी. उभ्या मांडणीची आपली 6 2 4 6 आलेले आहे. आडवी जर आपण बघितली तर ही 12 सेमी आहे, म्हणजे वरती पण 12 पाहिजे. मग इथं 5 दिले, मग इथं 4 आहे. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, म्हणजे आडवी पण आपली 12 मीटर होते आणि ही उभी पण 6 मीटर होते. उत्तर आपलं बरोबर असणार आहे 36 मीटर. दुसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इथंच थांबू. तर आज आपण गणित विषयाचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे बघा 2009 या प्रश्नपत्रिकेतील. तर हे जर स्पष्टीकरण जर विद्यार्थ्यांना तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना माझी लिंक शेअर करायला देखील विसरू नका. जर काही आणखी काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद.